आता बातम्या पाहूया विस्ताराने। मुंबईमध्ये बेस्टच्या अपघाताचा कुर्ल्यातील हे प्रकरण ताजा असतानाच आता बेस्टच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे। आधीच कुर्ल्यातील अपघात ताजा असताना कुर्ल्यातील अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असताना छत्रपती टर्मिनल जवळ घटना घडलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळ हा अपघात झालेला आहे आणि या अपघातात बेस्टच्या धडकेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। हे दृश्य मुंबईतील आहेत। मुंबईत बेस्टचा हा 2 ते 3 दिवसांमध्ये दुसरा अपघात आहे। 2 दिवसांपूर्वी कुर्ल्यामध्ये अपघात झाला होता। या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते आणि आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळ हा अपघात झाला। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत। मनोज, या अपघातासंदर्भातील अपडेट। नक्कीच जगदीश, आपण भेटत पुन्हा एकदा बेस्ट बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे एका नागरिकाचा मृत्यू झालेला आहे। आपण बघितलं सोमवारी रात्री 9:30 आणि 9:45च्या दरम्यान कुर्ला येथे आपण बघितलं बेस्ट ड्रायव्हरमुळे कुर्ल्यामध्ये अपघात झालेला होता। त्यांनी 7 जणांना आपल्या बस खाली चिरडलं होतं आणि त्यानंतर आज ही घटना घडलेली आहे। आपण बघितलं CST स्थानकासमोर, म्हणजे हे समोरच आपल्या CST स्थानक आणि त्याच्या समोरच ही एका नागरिकाला उडवण्यात आलेलं आहे। हीच ती जागा, या ठिकाणी आपण बघितलं नागरिकाला बस खाली चिरडण्यात आलेला आहे। आपण बघितलं या ठिकाणी एक सिग्नल पण आहे आणि सिग्नल क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी माणसांची हा रहदारीचा ठिकाण आहे। या ठिकाणी गव्हर्नमेंट आपले कामकाज असेल तसे प्रायव्हेटवाले असतील ते या ठिकाणी नेहमी ये जा करत असतात आणि त्यामध्ये आपण बघितलं या ठिकाणी बस 826 बस नंबर होती, ती CST वरून कुलाबा जात होती आणि त्यानंतर ती बस CST मधून निघाली, बस डेपोमधून निघाली आणि ती निघाल्यानंतर तिने सिग्नल सोडला आणि सिग्नल नंतर आपण बघितलं या ठिकाणी तिने एका माणसाला उडवलेला आहे आणि याच ठिकाणी त्या माणसाचा जागीच मृत्यू झालेला आहे। आणि आपण बघितलं त्या माणसाला आता सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे त्याच्या बॉडीला। आणि जे ड्रायव्हर आणि चालक आहेत, चालक आणि कंडक्टर आहेत, त्यांना आपण बघितलं पोलिसांकडून पकडण्यात आलेला आहे आणि त्यांना देखील पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे। आणि आपण बघितलं हा हलगर्जीपणा सोमवारी देखील घडलेला होता आणि आत्ता देखील घडलेला आहे। आणि या ठिकाणी आपल्याबरोबर प्रत्यक्षदर्शी आहेत, आपण त्यांच्याशीच बोलत, त्यांनी ही घटना पाहिलेली आहे। ही घटना कशी झाली आपण त्यांच्याचकडनं जाणून घ्या। काय सांगाल, कशा प्रकारे या माणसाला चिरडण्यात आलं? तुम्ही ही घटना प्रत्यक्षदर्शीपणे बघितली? मी समोर शॉपिंग करत होतो, तर या साईडने एक बाईकवाला येत होता आणि सिग्नल तो तोडून निघायचा प्रयत्न करतात। तो या साईडला घुसला आणि तिथून स्पीडने सिग्नल सुटल्यावर बस आली आणि त्या माणूस घाबरले, दांदरले गेला आणि बल्ब स्पीडमध्ये होती, त्याचा तोल गेला आणि तो बसच्या मागच्या टायर खाली आला आणि चिरडला गेला। तो असा त्याचा दुर्दैवी अंत झाला। बेस्टकडनं हा पुन्हा एकदा घटना ही घडलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोला? नाही, हे बेस्टचं आहे, बेस्टची ती चुकी आहे। कुर्ल्यामध्ये जो अपघात झाला त्याच्यात माझे नातेवाईक विजय गायकवाड हे दगावले आणि मुख्यतः म्हणजे इलेक्ट्रॉनिक बस जे आहे यांना दिल्या जातात, त्याची पूर्व ट्रेनिंग यांना दिली जात नाही। कुर्ल्यात जो प्रकार घडला डायरेक्ट ती बस देण्यात आली। अशाच प्रकारे जे जीव घेत जात चालले तर याला जबाबदार कोण आहे? पण आता तुम्ही बस ही बघितली, कुणी इकडे सिग्नल पण आहे, सिग्नल सोडून ही बस आली, एकदम भरधावमध्ये होती? नाही, सिग्नल बस धावमध्ये नव्हती, सिग्नल आपल्याप्रमाणेच बस आपल्याप्रमाणेच आली सिग्नल सोडल्यावर, पण ती फुल स्पीडमध्ये होती। चुकी बाईकवाल्याची होती। बाईकवाला येऊन जो घुसला त्याच्यामुळे हा माणूस दचकला, त्याच्यामुळे दुर्घटना घडलेली आहे। जगदीश, आपण बघू शकतो या ठिकाणी आता दुसऱ्यांदा बेस्टकडून एका नागरिकाला उडवण्यात आलेला आहे। सोमवारी रात्री घटना घडली, त्यामध्ये आपण 7 जणांचा मृत्यू झाला आणि 49 नागरिक हे जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे। आणि त्यानंतर ही आजची घटना आहे, त्यामुळे बेस्ट प्रशासन आता काय करते आणि सरकार याकडे कशा प्रकारे लक्ष देते हे पाहणं गरजेचं आहे, कारण की बेस्टकडून वारंवार ही दुसरी घटना घडलेली आहे। जगदीश, धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल। तर बेस्टच्या धडकेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळ ही घटना घडलेली आहे, अपघात घडलाय।